अवस्थेमधले आहे। एकदम रिलॅक्स पोजमध्ये आपला बाप्पा पाहायला मिळतोय। पुणेरी लुक बाप्पाला दिलेला आहे, बघू शकता छान वाटतंय। कृष्ण रूपामध्ये आपल्याला बाप्पा पाहायला मिळतो। समोर ही सुद्धा मूर्ती बघू शकता मित्रांनो, शंकर स्वरूपामधली आहे आणि खूप छान अशी मूर्ती पाहायला मिळते आपल्याला। त्याच्याच बाजूला ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता, खूप छान आहे। ब्राह्मणी स्वरूपामध्ये बाप्पा आपल्याला पाहायला मिळतो। इकडे मूर्ती बघून तुम्ही ओळखलंच असेल कोणत्या स्वरूपामधली बाप्पाची मूर्ती आहे। जय मल्हार स्वरूपामधली आपल्याला मूर्ती पाहायला मिळते, बघू शकता। खंडेरायाचा जो रूप असतो त्यामध्ये आपल्याला बाप्पा पाहायला मिळतोय। पुढे ना इकडे मित्र या दोन्ही सुद्धा मूर्त्या बघू शकता, खूप छान वाटतात। आणि या दोन्ही मूर्त्यांकडे बघितल्यानंतर ना असं वाटतं ज्या मूर्त्या आपल्याशी बोलतायत जणू। अरे ना त्या मूर्त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा बघू शकता। नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, गणेशोत्सव अगदी काही दिवसांनी येऊन पोचलेला आहे आणि प्रत्येकालाच वाटत असते की यंदाचा आपला बाप्पा कोणत्या रूपामध्ये आपण घरी आणावा। आणि याचसाठी आपण आहे ना हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर आज आपण आलेलो तो वरी येथील BDD चाल 25 आणि 26 त्याच्या इकडे ना श्री हनुमान मंदिर ट्रस्ट आहे, त्याच्यासमोर श्री स्वप्नील आर्ट्स स्टुडिओ आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आहे ना तिकडचे घरगुती गणपती बघणार आहोत। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। तर आता ना मित्रांनो आपण श्री स्वप्नील आर्ट स्टुडिओच्या इकडे येऊन पोहोचले आहोत। या इकडे समोर आहे ना दूरदर्शन टॉवर आहे आणि याच्या इकडे ही 25 आणि 26 नंबर BDD चाळ आहे आणि त्याच्या मध्येच आपल्याला ना श्री स्वप्नील आर्ट स्टुडिओ पाहायला मिळतं। बघू शकता मंगलमय घरासाठी मंगलमय मूर्ती आपल्या इकडे मराठमोळे आणि पारंपरिक तसेच सुप्रसिद्ध पेनच्या गणपती इकडे आपल्याला अवेलेबल आहेत। तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि बाप्पा पण पाहायला घेऊया आपण। तर आहे ना मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि इकडे बघू शकता टोटल 3 रॅकमध्ये आपल्याला गणपती बाप्पा ठेवलेले पाहायला मिळतात। पहिल्या रॅकवरती आहेत ना 1.5 फुटाच्या गणपती आहेत, दुसऱ्यामध्ये 2.25 आहेत आणि हा खालचा जो रॅक थर्डवाला येतो आहे त्याच्यामध्ये 2.25 आणि 2 फूटचे गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात। तर आता ना आपण एक सर्व प्रकारचे गणपती बाप्पा कोणत्या रूपामध्ये वगैरे आहेत आणि त्यांना कसं सजवलेलं आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्याला आपण सुरू करूया। तर आहे ना सुरुवातीलाच आपण आहे ना मित्रांनो जे 1.5 फुटाचे गणपती आहेत ते बघतोय आणि आज सुरुवातीलाच आपल्याला पहिला बघू शकता खूप छान असा गणपती बाप्पा पाहायला मिळतोय। व्हाईट कलरमध्ये त्याला धोतर आहे आणि सोबतच शेलासुद्धा दिलेला आहे आणि त्याच्यावरती मुकुटसुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। खूप छान अशी मूर्ती पाहायला मिळते। त्या बाजूला सुद्धा ही सुद्धा बघू शकता बैठक अवस्थेमधली आहे, एकदम रिलॅक्स पोजमध्ये आपला बाप्पा पाहायला मिळतोय। पुणेरी लुक बाप्पाला दिलेला आहे, बघू शकता। धोती घातलेली आहे, सोबतच आहे ना पुणेरी जी पगडी येते ती दाखवली आहे आणि त्याच्यावरती आहे ना डायमंड वर्क केलेला आपल्याला तुरासुद्धा पाहायला मिळतो आहे आणि सोबतच बाप्पाला आहेत ना केससुद्धा दाखवलेले आहेत, म्हणजे जे आपले रिअलवाले केस आहेत तसे ते पाहायला मिळतात। त्या बाजूला हा सुद्धा एक बघू शकता खूप छान अशी मूर्ती आहे इकडे सुद्धा, जे आपण सुरुवातीला बघत होतो ना त्याच पोझिशनमध्ये इकडे हा सुद्धा बाप्पा आहे। बाजूला हा सुद्धा एक बाप्पा बघू शकता, खूप छान वाटतंय। कृष्ण रूपामध्ये आपल्याला हा बाप्पा पाहायला मिळतो आहे। वेल्वेटचं त्याला आहे ना जी आपण बाप्पाच्या खांद्यावरती पाहतोय शाल ती वेल्वेट कलरची आहे आणि धोतर आहे ना तो ग्रीन कलरमध्ये मिक्स दाखवलेला आहे। खूप छान वाटतं आणि मुकुटसुद्धा बघाल ना खूप छान असं म्हणजे नक्षीकाम टाईप बनवलेला पाहायला मिळतो आपल्याला। आणि हातामध्ये बघू शकता दोन्ही हातामध्ये आपल्याला ना गुलाब पाहायला मिळत आहेत आणि एका हातामध्ये बाप्पाला आवडणारा मोदकसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे। समोर ही सुद्धा मूर्ती बघू शकता मित्रांनो, खूप छान वाटते आहे, म्हणजे मावळ्या स्वरूपामध्ये त्याला बाप्पाला ना फेटा दाखवलेला आहे आणि खूप अशी शांत अशी पोझिशनमध्ये आपल्याला गणपती पाहायला मिळतो आहे। सोबतच ना बाप्पाची डोळ्यांची आखणीसुद्धा बघू शकता आणि बाप्पाचा जो कपाळावरती गंध दाखवलेला आहे तो सुद्धा खूप छान वाटतं, बघू शकता। एकदम छान अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। खाली व्हाईट कलर धोती दाखवलेली आहे बाप्पाला। इकडे ही सुद्धा मूर्ती बघू शकता मित्रांनो, गजमुख स्वरूपामधली बाप्पाची मूर्ती आहे, म्हणजे ना हत्तीचा जो आपल्याला फेस असतो तो इकडे बाप्पाला दाखवलेला आहे उभे आणि याच्यासुद्धा डोळ्यांची आखणी बघाल ना खूप छान केलेली आहे आणि कपाळावरती गंधसुद्धा एकदम सिम्पल टाईपमध्ये पण खूप भारी वाटतो आहे आणि बाप्पा हा सुद्धा एकदम छानमध्ये असा रिलॅक्स पोज आहे आणि पेंटसुद्धा खूप छान केलेला आहे, म्हणजे बाप्पाला कोणत्याही प्रकारचा धोतर किंवा जो काय शेला वगैरे येतो तो काही अजून दाखवलेला नाही आहे आणि ही मूर्तीसुद्धा खूप छान वाटते सिम्पलमध्ये। ही सुद्धा मूर्ती बघू शकता मित्रांनो, बाल स्वरूपामधला आपल्याला गणपती बाप्पा पाहायला मिळतो आहे। खूप छान अशी ही सुद्धा एक मूर्ती आहे, 1.5 फुटाचीच आहे आणि मूर्तीला ना बाप्पाला पिवळा कलरचा धोतर दाखवला आहे आणि त्याच्यावरती सोबतच शेलासुद्धा पिवळा कलरमध्येच आहे आणि बाप्पाच्या एकामध्ये आपल्याला मोदक पाहायला मिळतो आहे। सोबतच त्या बाप्पाच्या खांद्यावरती सुद्धा बघू शकता आपण छान अशा
नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं आपल्याला. सोबत डोळ्यांची आखणी वगैरे असेल किंवा कपाळावरचा जो गंध असतो तो सुद्धा खूप छान वाटतो या मूर्तीला. तर आता ना मित्रांनो आपण सेकंड जो रॅक आहे आपला जो 2 फुटाच्या मूर्त्यांचा तो बघतोय. समोरच ही बघू शकता बाप्पाची छान अशी मूर्ती पाहायला मिळते. व्हाईट कलरमध्ये बाप्पाला ना फेटा दाखवलेला आहे, व्हाईट तुरासुद्धा आहे त्याच्यावरती आणि डायमंड वर्कसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच इकडे बाप्पाच्या कानामध्ये सुद्धा बघू शकता मोत्यांचे कानातले दाखवलेले आहेत. बाप्पाच्या गाळावरची खळीसुद्धा खूप छान वाटते बघू शकता. आणि यालासुद्धा व्हाईट धोतर दाखवलेलं आहे आणि व्हाईट शेलासुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. खूप छान असा बाप्पा आपल्याला पाहायला मिळतो इकडे. त्याच्या बाजूला इकडे ही कृष्ण रूपातली आहे, ही सुद्धा मूर्ती खूप छान वाटते. म्हणजे बाप्पा आहे ना रिलॅक्स पोजमध्ये बसलेला दाखवलेला आहे. आणि बाप्पाचा जो तुरा असेल तो सुद्धा छान वाटतो आहे. डायमंड वर्क ह्यासुद्धा मूर्तीला आहे, टोटली डायमंड वर्क केलेला आहे याच्यावरती, म्हणजे फेटाचा वगैरे जो आहे तो. आणि बघू शकता खूप छान अशी ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट कलरचा आहे ना जो आपला सिल्क टाईप आहे तो धोतर तो दाखवलेला आहे आणि लाईट आकाशी कलरमध्ये पोशाख वरचा दाखवलेला आहे. त्याच्याच बाजूला ही सुद्धा मूर्ती बघू शकता खूप छान वाटते, जी एकदम अशी रिलॅक्स पोजमध्ये दाखवलेली आहे. आणि फेटा बघाल ना एक नंबर वाटतोय फेटा, खूप छान असा फेटा वाटतो. आणि सोबतच बाप्पाच्या चेहऱ्यावरचे हावभावसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान वाटते ही मूर्ती. छान अशी ही मूर्ती आपल्याला इकडे पाहायला मिळते. एका हातामध्ये मोदक दाखवलेला आहे आणि इकडे ना बाप्पाच्या इकडे बघू शकता धोतरसुद्धा दाखवलेलं आहे. निळ्या कलरमध्ये धोतर आहे आणि त्याच्याच वरती गुलाबी कलरचा जो शेला आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याच्याच बाजूला ही सुद्धा एक मूर्ती आहे बघू शकता, ही सुद्धा खूप छान वाटते. डायमंड वर्क केलेलं आहे, मुकुटाला डायमंड वर्क दाखवलेला आहे. आणि सोबतच बाप्पाच्या जो कपाळावरती गंध आहे ना तो त्रिशूळ स्वरूपामधला गंध दाखवलेला आहे आणि खूप छान वाटते ही सुद्धा बघू शकता मूर्ती. पिवळ्या कलरचा धोतर दाखवलेला, व्हाईट कलरचा शेला आहे आणि छान असा ना छोटी खाली पाड दाखवलेला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा नक्षीकाम बघू शकता फुलांचं. खूप छान अशा मूर्ती इकडे आपल्याला पाहायला मिळतात. समोर ही सुद्धा मूर्ती बघू शकता मित्रांनो, शंकर स्वरूपामधली आहे आणि खूप छान अशी मूर्ती पाहायला मिळते आपल्याला इकडे. बघू शकता शंकरचं स्वरूप दाखवलेलं आहे इकडे गणपती बाप्पाला. केसांवरती रुद्राक्षांच्या माळा दाखवलेल्या आहेत, कानामध्ये सुद्धा रुद्राक्ष आहेत, गळ्यामध्ये रुद्राक्षांची माळ आहे. सोबतच कवट्याची माळ असते ती सुद्धा, हातामध्ये डमरू दाखवलेला आहे आणि एका हातामध्ये नागसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूप छान अशी ही मूर्ती आपल्याला इकडे पाहायला मिळते. त्याच्याच बाजूला ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता खूप छान आहे. ब्राह्मणी स्वरूपामध्ये बाप्पा आपल्याला पाहायला मिळतो इकडे. म्हणजे जे ब्राह्मणी लोकांचा जो पोशाख असतो तसाच सेम टू सेम इकडे बाप्पाला परिधान केलेला आहे. कपाळावरती जो गंध असेल किंवा फेट्याला मोत्यांचा वर्क केलेला आहे तो सुद्धा छान वाटतं. सोबतच कानामध्ये आपल्याला बाप्पाच्या ना बिगवाली पाहायला मिळते. गळ्यात मोत्यांची माळ असेल किंवा हातामध्ये मोदक, खूप छान अशी ही मूर्ती पाहायला मिळते. आणि बैठक स्वरूपामध्ये ही मूर्ती असून एक बाजूला बघू शकता लोडसुद्धा दाखवलेला आहे. खूप छान अशी ही मूर्ती आहे बघू शकता. समोर सुद्धा इकडे बघू शकता कृष्ण स्वरूपामधली सुद्धा एक मूर्ती आहे आणि त्याच्याच खाली आहेत ना इकडे आपल्याला बघू शकता बाल स्वरूपामधल्या छोट्या छोट्या मूर्त्या पाहायला मिळतात. म्हणजे बघू शकता इकडे खूप छान छान अशा इकडे मूर्त्या आहेत बघू शकता. ही गजमुख स्वरूपातली आहे. बाल गणेशा स्वरूपामधल्या सुद्धा आपल्या इकडे छोट्या छोट्या ज्या मूर्त्या असतात त्यासुद्धा पाहायला मिळतात. खूप छान वाटत आहेत. आणि इकडे ही बघू शकता कृष्ण स्वरूपामधली आहे. छान असा पाठ दाखवला आहे, त्याच्यावरती फुलांचा नक्षीकाम असेल किंवा लोडचा जो कलर काम केलेला असेल तो सुद्धा खूप छान वाटतो बघू शकता. सोबतच बाप्पाला आहे ना स्काय ब्लू म्हणजे लाईट स्काय ब्लू कलरचा धोतर आहे आणि त्याच्यावरती गुलाबी कलरचा शेला दाखवलेला आहे. सोबतच जो त्या दोन्ही कलरचा कॉम्बिनेशनचा आहे धोतर आणि शेला, त्याचाच आपल्या इकडे बाप्पाला मुकुटसुद्धा पाहायला मिळतो आहे. सोबतच बाप्पाच्या डोळ्यांची आखणीसुद्धा बघू शकता. डोळ्यांची आखणी असेल किंवा जे केस दाखवलेले आहेत ते सुद्धा बघू शकता. खरोखरचे जे केस असतात सेम टू सेम तसे वाटत आहेत ते. ह्याच्याच बाजूला आहे ना मित्रांनो ही बघू शकता समोर मूर्ती बघून तुम्ही ओळखलंच असेल हा कोणत्या स्वरूपामधली बाप्पाची मूर्ती आहे. जय मल्हार स्वरूपामधली आपल्याला मूर्ती पाहायला मिळते बघू शकता. खंडेरायाचा जो जे रूप असतो त्यामध्ये आपल्याला बाप्पा पाहायला मिळतो आहे. खूप छान अशी ही मूर्ती आहे बघू शकता. चौरंगावरती बसलेली ही मूर्ती आहे आणि बाप्पाच्या गळ्यामध्ये कवट्यांची माळ असेल किंवा जे वाघाचं कातड असतं जे ते सुद्धा दाखवलेलं आहे. सोबतच हातामध्ये परसू वगैरे सगळं काही आहे. आणि जे बाप्पाची पगडी असते ना जी जय मल्हार स्वरूपामधली ती सुद्धा दाखवलेली आहे बघू शकता. इकडे चंद्र दाखवलेला आहे.
आणि ही सुद्धा मूर्ती खूप छान वाटते, बघू शकता. पुढे ना इकडे मित्रांनो या दोन्ही सुद्धा मूर्त्या बघू शकता, खूप छान वाटतात. आणि या दोन्ही मूर्त्यांकडे बघितल्यानंतर ना असं वाटतं ज्या मूर्त्या आपल्याशी बोलत आहेत जणू. कारण ना त्या मूर्त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा बघू शकता. बाप्पाच्या जे कपाळावरची गंध असेल किंवा डोळ्यांची आखणी असेल, सोबतच आहे ना बाप्पाच्या गालावरची जी खळी असते ना ती सुद्धा खूप छान वाटते, बघू शकता. कलर कॉम्बिनेशन तर मूर्तीचं खूप छानच आपल्याला इकडे पाहायला मिळतं. सोबतच मूर्त्यासुद्धा आहेत ना खूप भारी अशा आपल्याला इकडे पाहायला मिळतात. ही बॉलिवूडसुद्धा मूर्ती बघू शकता. ही सुद्धा एक बाप्पाची मूर्ती पाहू शकता, खूप छान वाटते. पाठ दाखवलेलं आहे खाली. सोबतच आहे ना बाप्पा चौरंगावरती बसलेला दाखवले आहे. दोन्ही साईडला पिवळ्या कलरचे लोड दाखवलेले आहेत. आणि धोतर आहे ना मरून कलरचा धोतर दाखवलेला आहे. आणि शेला जो आहे ना आपल्याला मोरपिशी म्हणजे ग्रीन कलर टाईपमध्ये दाखवलेला आहे. शेला मोरपिशी रंगामधली आहे. आणि सोबतच आहे ना हा सुद्धा बाप्पाची मूर्ती बघितल्यानंतर खूप छान अशी वाटते. म्हणजे बाप्पाचा जो चेहऱ्याची आखणी असेल किंवा डोळ्यांची आखणी असेल, सोबतच जे सोंडेचं नक्षीकाम केलेलं आहे ना ते सुद्धा बघू शकता. म्हणजे सोंडेवरची जे आपण समोर बघताय रेषा दाखवलेल्या आहेत, खूप छान वाटतं. ते बाप्पाला सूटसुद्धा होत आहेत. आणि फेटात तर एक नंबर वर्क केलेलं आहे फेट्याचा, बघू शकता. म्हणजे जी फेट्याला घडी वगैरे असतं ना अगदी प्रॉपर इकडे आपल्याला फेट्याचं वर्कसुद्धा केलेलं पाहायला मिळतं आहे. या साईडला ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता मित्रांनो. कोळी स्वरूपामध्ये दाखवलेलं बाप्पा आपल्याला पाहायला मिळतो आहे. आई एकविरा टोपी बाप्पाच्या डोक्यावरती आहे. आणि पूर्णपणे ना कोळी लोकांचा जो लुक असतो म्हणजे कपडे, हातामध्ये आपल्याला होडीचा जो वल्लव असतो तो सुद्धा पाहायला मिळतो आहे. आणि खूप छान अशी मूर्ती पाहायला मिळते. बाप्पाचा एक पाय ना आपल्याला इकडे लोडवरती पाहायला मिळतो आहे. आणि बाप्पा मस्त असा चौरंगावरती बसलेला दाखवलेला आहे. सोबतच गळ्यामध्ये तुम्ही बघितलं असाल जसे जे कोळी लोक आपल्या गळ्यामध्ये दागिने वगैरे घालतात, तसेच इकडे बाप्पाला सुद्धा दाखवलेलं आहे. गळ्यामध्ये मासा दाखवलेला आहे, सोन्याच्या चैन वगैरे सगळं काही दाखवलेलं आहे. हातामध्ये जो वल्लव असतो ना होडीचा तो सुद्धा खूप छान वाटतो, बघू शकता. सोबतच कानामधली जी बिगबाली असते ती सुद्धा खूप छान वाटते. एकंदरीत ना इथे ह्या जेवढ्या पण आपण मूर्त्या बघतोय ना सर्वच खूप छान आहेत. एकापेक्षा एक अशा मूर्त्या आपल्याला इकडे पाहायला मिळतात. त्याच्याच बाजूला ही एक आहे ना बैठक स्वरूपामधली बाप्पाची मूर्ती आहे, बघू शकतो. खाली चौरंगावरती खूप छान असा नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं आपल्याला. त्याच्यावरती बाप्पा बसलेला दाखवलेला आहे. आणि पिवळ्या कलरचा धोतर आणि हिरव्या कलरमध्ये त्याला अंगावरती शाल दाखवलेली आहे. ही सुद्धा खूप छान वाटते. मूर्ती अगदी सिम्पलच आहे, पण जे मूर्तीचा कलर काम असेल ना खूप छान केलेलं आहे. सोबतच फेटा वगैरे बघू शकता. खूप छान असं वर्क इकडे आपल्याला मूर्त्यांना केलेलं पाहायला मिळतं. आणि या मूर्तीच्या डोळ्यांची आखणीसुद्धा ती बघू शकता, खूप छान अशी केलेली आहे. समोर बघू शकता मित्रांनो बाल स्वरूपामध्ये सुद्धा इकडे आपल्याला मूर्ती पाहायला मिळतात. खूप छान अशी इकडे बाल स्वरूपामधल्या सुद्धा मूर्त्या अवेलेबल आहेत. इकडे समोर सुद्धा बघू शकता खूप छान अशा मूर्त्या आहेत. ही समोर एक बाल स्वरूपामधली मूर्ती दाखवलेली आहे, खूप छान वाटते. त्याच्याच बाजूला एक गजमुख स्वरूपामधली आहे, ही सुद्धा एक खूप छान अशी मूर्ती आहे. सोबत ही सुद्धा बघू शकता बाल स्वरूपामधली आहे, खूप छान अशी मूर्ती आहे. चौरंग दाखवलेला आहे. चौरंगाचं नक्षीकामसुद्धा बघू शकता, खूप छान असा फुलांना नक्षीकाम केलेलं आहे. कलर वगैरे खूप छान दिलेलं आहे. सोबतच मूर्तीला सुद्धा कलर खूप छान दिलेला आहे. जो कलर कॉम्बिनेशन असेल ना तो सुद्धा खूप छान वाटतो आहे. एका हातामध्ये बघू शकता मोदक दाखवलेला आहे. आणि इकडे पिवळ्या कलरचा जो आहे ना शाल दाखवलेली आहे. सोबतच बाप्पांच्या चेहऱ्यावरती सुद्धा बघू शकता खूप छान असा नक्षीकाम केलेलं आहे. जो गंध वगैरे दाखवतात तो सुद्धा खूप छान वाटतो आहे. तर आता ना मित्रांनो आपण जो शेवटचा रॅक आहे 2.5 आणि 2 फुटाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या आपण पाहायला सुरुवात करणार आहोत. बघू शकता आहे पूर्णपणे 2.5 आणि 2 फुटाच्या मूर्त्या इकडे आहेत. तर आता आपण सर्व एक एक बघणार आहोत. सुरुवातीलाच आहे ना इकडे बघू शकता आपण गणेश गल्लीचा जो आपला मुंबईचा राजा होता त्याच्यासारखी ही मूर्ती पाहायला मिळते, खूप छान आहे. सिंपल स्वरूपामध्ये जो गणेश गल्लीचा राजा होता कमळावरती बसलेला सेम तशी मूर्ती आहे. सिंपल असा कलर अजून इथं व्हायचा बाकी आहे, पण खूप छान वाटते. ही सुद्धा मूर्ती बघू शकता. चेहऱ्यावरचा जो बाप्पाच्या कपाळाचा गंध असेल किंवा सोंडेवरचा जो नक्षीकाम आहे ते सुद्धा खूप छान वाटते, बघू शकता. त्याच्याच बाजूला ही एक आहे ना रिलॅक्स पोजमधली आहे, बघू शकता. शांत असा बसलेला बाप्पा आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक पाय बाप्पाचा हा पाटावरती दाखवलेला आहे आणि चौरंगावरती बसलेला बाप्पा आपल्याला पाहायला मिळतो आहे. दोन्ही साईडला असे 2 मस्त लोड दाखवलेले आहेत.
आणि बघू शकता बाप्पाच्या ज्या चेहऱ्यावरची ज्या खळे आहेत ना ती सुद्धा खूप छान वाटते. बघू शकता ह्या सुद्धा मूर्तीचा अजून म्हणजे हातामध्ये ना आपल्याला परशू किंवा जो काय बोलतात ते बाप्पाचा त्रिशूळ वगैरे जे असतात ते अजून आपण ठेवू शकतो. पुढे ना मित्रांनो ही सुद्धा एक मूर्ती आहे. बघू शकता आपण आहे ना टिटवाळ्याचा जो महागणपती होता त्याच्यासुद्धा ब्लॉग घेतला होता, त्यावेळेस सेम टू सेम अशीच मूर्ती होती. आणि ही सुद्धा मूर्ती आपल्याला टिटवाळ्याचा जो गणपती आहे त्याच्यासारखीच पाहायला मिळते आहे. बघू शकता खूप छान अशी मूर्ती आहे. मुकुट दाखवलेलं पूर्ण सोनेरी कलरचा आहे. आणि फक्त ना या मूर्तीचा जो कपाळावरती गंध दाखवलेला आहे त्रिशूळ स्वरूपामधला तोच आहे या मूर्तीवर. बाकी कोणत्याही प्रकारचा नक्षीकाम नाही, तरी सुद्धा ही मूर्ती आहे ना एक नंबर वाटते. बघितल्यानंतर ना खूप छान अशी वाटते. बघू शकता पिवळा कलरचा धोतर दाखवलेला आहे. आणि सोबतच खाली पाठसुद्धा बघू शकता. प्रत्येक ठिकाणी ना आपण इकडे पण नोटीस केलं आहे पाटावरती ना कलर जो फुलांची नक्षीकाम असतो ना तो सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या कलरमध्ये पाहायला मिळतो आहे. खूप छान अशा इकडे मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत. समोर ही वाली एक मूर्तीसुद्धा बघू शकता खूप छान वाटते. इकडे खाली गणपतीचं वाहन म्हणजे उंदीर मांप आपल्याला पाहायला मिळतो आहे. बाप्पाचा एक पाय त्याच्यावरती दाखवलेला आहे. आणि बाप्पा आहे ना चौरंगावरती बसलेला आहे, हातामध्ये मोदक दाखवलेला आहे. खूप छान वाटतं आहे. सोबत आहे ना बाप्पाचे जे आपले जे दात दाखवलेले असतात हस्तिदंत ते सुद्धा बघू शकता खूप छान वाटत आहेत. कारण ह्या मूर्तीला ना ते दात एकदम परफेक्टली सूट होऊन जातात. आणि मूर्तीच्या चेहऱ्याचे हावभावसुद्धा त्या दातांनुसार दाखवलेले आहेत. खूप छान ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सिम्पल लुकमध्ये सुद्धा आपला बाप्पा किती छान दिसतोय बघू शकता. मोरी सुद्धा एक मूर्ती आहे बघू शकता खूप छान आहे. आणि या मूर्तीची बुकिंगसुद्धा आता सुरू झालेली आहे. गणपतीला अजून जवळपास 1.5-2 महिने बाकी आहेत, तरी सुद्धा एवढ्या लवकर मूर्तीची बुकिंग सुरू झाली. आणि ना मित्रांनो श्री स्वप्नील आर्ट स्टुडिओची ना खासियत आहे एक म्हणजे इकडे आत्तापर्यंत आपण जेवढ्या पण मूर्त्या बघितल्यात ना टोटली शाडू मातीच्या आहेत. म्हणजेच यावर्षी तुम्ही सर्वांना माहीत असेलच गव्हर्नमेंटकडून POP मूर्त्यांसाठी बंदी आली होती. आणि यांच्याकडे ना आपण आत्तापर्यंत जेवढ्या पण बघितल्यात मूर्त्या त्या सगळ्या आपल्याला शाडू मातीच्या मूर्त्या पाहायला मिळतात. खूप छान अशा मूर्त्या आत्तापर्यंत आपण बघून झालेलो तिकडे. समोर ही वाली एक सुद्धा मूर्ती बघू शकता. बैठक पोझिशनमधली ही मूर्ती आहे. खाली पाठ दाखवलेला आहे, त्याच्यावरती बाप्पा बसलेल्या अवस्थेमध्ये आहे. पिवळ्या कलरचा धोतर दाखवलेला आहे आणि लाल कलरचा आहे ना त्याच्यावरती शाल दाखवलेली आहे. हातामध्ये एक मोदक आहे आणि कानामध्ये बघू शकता बाप्पाच्या खूप छान असे सजवलेले पाहायला मिळतं कानात. सोबतच फेट्यावरचे जो मोत्यांची जी लटकन दाखवलेली आहे ती सुद्धा खूप छान वाटते. सोबतच सेंटरला जी बाली दाखवलेली आहे ती सुद्धा खूप छान वाटते. खूप छान अशी इकडे मूर्ती ही सुद्धा एक पाहायला मिळते. त्याच्याच बाजूला ना मित्रांनो ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता. ब्राह्मणी लुक दिलेला आहे मूर्तीला. पाटावरती बसलेलं आहे आणि पाटाचा नक्षीकाम सुद्धा बघू शकता खूप छान असं आहे. आणि व्हाईट कलरची धोती दाखवलेली आहे. सोबतच पिवळ्या कलरचा बाप्पाचा आहे ना जो शेला आहे तो दाखवलेला आहे. आणि इकडे बघू शकता खूप छान अशी एक मूर्ती का बोलतोय कारण की मोदकावरती ना आपल्याला पक्षी बसलेला पाहायला मिळतोय. आणि बाप्पांच्या इकडे वरती बघू शकता चेहऱ्याची जी आखणी वगैरे असेल किंवा कपाळावरची खळी आहे ना ती सुद्धा बघू शकता. आत्तापर्यंत आपण मागाशी बघितलेत ना त्या खळ्यात ना आपल्याला सोंडेच्या इकडे पाहायला मिळत होत्या. आणि ही वाल्या मूर्तीचा बघू शकता प्रॉपर गाळावरती आपल्याला खळी पाहायला मिळते. खूप छान वाटते. डोळ्यांची आखणीसुद्धा बाप्पाची बघू शकता. समोर ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता मित्रांनो. मूर्ती बघून तुम्हाला समजलंच असेल कोणत्या स्वरूपामधली बाप्पाची मूर्ती आहे. लालबागच्या राजाच्या रूपामधला आपला बाप्पा पाहायला मिळतो आहे. बघू शकता कपाळावरती छान असा गंध पाहायला मिळतो आहे. सोबतच मुकुटसुद्धा बघू शकता डायमंडवर केलेलं आहे. हे मोती वगैरे सगळं काही आपल्याला या मुकुटावरती पाहायला मिळतात. हातामध्ये परशू दाखवलेले आहेत. आणि या मूर्तीच्या ना मित्रांनो बुकिंगसुद्धा झालेली आहे बघू शकता. खूप छान अशी ही मूर्ती पाहायला मिळते. बाजूला त्याच्या हा बालस्वरूपामधला अजून एक गणपती पाहायला मिळतो आहे. आणि इकडे ही वालीसुद्धा बघू शकता बैठक पोजमधली बाप्पाची मूर्ती आहे. फेटा वगैरे एक नंबर वाटतो या सुद्धा मूर्तीला बघू शकता. आता ना मित्रांनो आपण श्री स्वप्नील आर्ट्समध्ये इथे ना जेवढ्या पण मूर्त्या होत्या त्या आपण सर्व पाहून झालेलं. आणि इकडे ना मूर्त्या बघायला तर खूप छान अशा मूर्त्या म्हणजे शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्त्या आहेत. आणि प्रत्येक मूर्तीवर त्याने वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन असेल किंवा जो पोशाख असतो म्हणजे आपला धोतर असेल किंवा मूर्तीवरती जो शाल वगैरे असते ती आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. सोबतच मुकुटाचं सुद्धा काम इकडे आपल्याला खूप छान असं पाहायला मिळालं. अजून एक सांगायचं म्हणजे ना इकडे आपल्याला ना आपल्या बाप्पासाठी जो मुकुट असतो त्याचं डायमंड वर्कसुद्धा इकडे केलं जातं. सोबतच धोतर वर्कसुद्धा आपण तुम्हाला जे पाहिजे त्या कलरमध्ये वगैरे आपल्याला करून मिळणार आहे. तर हा व्हिडिओ ना आपण इथे सेंड करणार. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे ना
जर तुम्हाला शक्य असेल ना तर मित्रांनो एकदा इकडे श्री स्वप्नील आर्ट्स वरळी BDD चाल 25 आणि 26 इकडे आर्ट्स स्टुडिओ चालू आहे. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या घरी बाप्पा बुकिंग करायचं असेल ना तर इकडे एकदा नक्कीच भेट द्या. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.